नमस्कार मित्रमैत्रिणींनो. धूर्त, कपटी माणूस समाजात खूप लोकांना फसवून स्वतःचं जीवन सुखानं जगत असतो. तरी तो स्वतःच्या कर्माला फसवू शकत नाही आणि हा जन्माचा सिद्धांत आहे. आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व देऊ नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीची किंमत वाढवता, पण ती व्यक्ती तुमची किंमत शून्य करून ठेवते. आरशाची किंमत भलेही हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हिऱ्याचे घातलेले दागिने पाहण्यासाठी 100 रुपयाचा आरसाच लागतो. संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, त्याला घ्यायला जायची गरज नसते. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच असतो. मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नाही, तर तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. आणि जो असा चांगला विचार करतो तो नक्कीच जीवनामध्ये खूप माणसे कमावतो. वाढतं वय हळूहळू कोवळ्यापणातून ते रंग, रूप, वेश धारण करतं. आचार विचार सोबत घेत कोमेजल्यापासून ते अंगावर सुरकुत्या येईपर्यंत वाढत जातं. बहुतेक हेच जीवन असावं. अश्रूंचं वजन खूप असतं. डोळ्यातून ओघळलेले की मन हलकं होतं. आपल्याशी एकनिष्ठ असणारी माणसं आपल्याकडून आपल्या वेळेव्यतिरिक्त दुसरं काहीच मागत नाहीत. तेव्हा अशा तुमच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या माणसांना अजिबात गमावू नका. फणसाची चव आणि रूप यातला फरक खाणाऱ्याला कळतो. माणसाची पारख ही त्याच्या रूपावरून करू नका, ती त्याच्या स्वभावावर अवलंबून असते. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही कळत नकळत काहीतरी शिकवून जात असते. फक्त तिनं काय शिकवलं याचा नक्कीच धडा घ्या आणि ती चूक पुन्हा करू नका. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही आणि जो कष्ट करतो तो नक्कीच यशस्वी होतो. जळायलाच काही नसेल तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझून जाते. स्वभाव मनापर्यंत पोहोचला तर आपुलकीचं नातं निर्माण होतं, नाहीतर ती फक्त ओळखच ठरत असते. माणसाने वय वाढल्यावर ज्येष्ठ व्हावं, म्हातारे नाही. कारण म्हातारपण इतरांचा आधार शोधत असतं, तर ज्येष्ठत्व दुसऱ्याला आधार देतं. घरात लेकीचा आणि निसर्गात चिमण्यांचा चिवचिवाट असल्याशिवाय दोन्हीही अपूर्णच असतं. तेव्हा या दोन्हीचाही नक्कीच वावर आपल्या इथे असावा. यशाचं डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतं, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. सौंदर्य पाहता येतं, मनही असंच पाहता आलं असतं तर माणूस समजायचा सोपा झाला असतं. गोड समजून घेतलेलं फळ आंबट लागलं नसतं. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही आणि मिळालं तर ते टिकत नाही आणि टिकलं तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र हे झालंच पाहिजे. तरच तुमच्या माणूस असण्याला किंमत आहे, अन्यथा तुमची किंमत 0 आहे. आपण कसं बोलावं हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग नाही, पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून मात्र आपला वर्ग निश्चितच ठरतो. मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडले जातात, नाहीतर ते ओझं कायमच बाळगावं लागतं. सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. संपवणारी शक्ती पाठीवर बसली तरी आपणच आपल्याशी भांडत राहतो. कोण हरवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नसतं. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून जातं हे महत्त्वाचं आहे. तेव्हा आलेल्या अनुभवातून नक्कीच धडा घेण्याचा प्रयत्न करा आणि ती चूक पुन्हा न करण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहा. चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो, पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाहीत. म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात नक्कीच राहण्याचा प्रयत्न करा. माणसांसाठी वेळ काढला की वेळेला माणसं उभी राहतात.
मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीवही होऊ देत नाही. निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. त्यामुळे एकतर यशाचं दार उघडेल, नाहीतर अनुभवाचं दार उघडेल. माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे. तिची साथ सुटली तर तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो. म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि सुखाने जगण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहा. संसाराची कर्तव्ये पार पाडून आयुष्याची जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा उरलेलं आयुष्य निवांत काढायचं असतं. पण काहींच्या वाट्याला इतका संघर्ष असतो की तो आयुष्याच्या शेवटपर्यंत संपतच नाही आणि हा संघर्ष त्या माणसांना खूप काही शिकवून जातो. प्रेम लहानपणी मोफत मिळतं, तारुण्यात कमवावं लागतं आणि म्हातारपणी मागायची वेळ येते. ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा भक्कम पाया नाही त्याची आयुष्याची इमारत उभी राहू शकत नाही. तुमच्यातली माणुसकीची तुम्हाला खराखुरा माणूस म्हणूनच जगवत असते. तेव्हा माणुसकी जपण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही चांगला व्यक्ती म्हणून नक्कीच समाजात नावारूपास याल. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. कॉन्फिडन्स हे एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकतं त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग सापडत असतो. आयुष्यातला खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. ती भावना तुमची कशी आहे यावर तुमचा आनंद ठरत असतो. तेव्हा नेहमीच चांगली भावना ठेवण्याचा प्रयत्न करा, स्वतःबद्दलही आणि इतरांबद्दलही. ज्याच्याकडे जिद्द असते त्याच्याकडे पळवाटा कधीच नसतात. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर या भावनाच माणसाला अनेकदा हरवतात. हे ज्याला समजत नाही त्याला आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगतच नाही. तेव्हा नक्कीच या गोष्टीचा विचार करावा. आपलं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाला विचारत चला. कारण तुमच्या कर्माच्या, चुकीच्या किंवा चांगल्या वाईटाच्या नोंदी जशी देवाकडे असते तशीच एक प्रत तुमच्या मनाकडेही असते. शब्दाला किंमत आहे असं म्हणून शब्दाची किंमत वाढत नाही. शब्दाला तेवढं जपावं देखील लागत नाही. तर किंमत जाते शब्दांचीही आणि व्यक्तींचीही. तेव्हा शब्द जपून वापरा, जेणेकरून माणसं तुटणार नाही आणि तुमच्या शब्दाने तुमची किंमतही कळेल. आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात, पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. स्वतःचं दुःख लपवून सर्वांना सुखात ठेवणारा कायम जीवनात 2 पात्र निभावत असतो. वेळेअभावी संगत तुटली तर तुटू द्या, पण संवाद तुटला नाही पाहिजे. कारण संवाद हा चांगल्या नात्याची रक्तवाहिनी असते. तेव्हा हे छोटे छोटे विचार तुम्ही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अवलंबू शकता आणि तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक विचाराने नक्कीच करू शकता. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.